खरात प्रकरणामध्ये देखील एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे। 3 महत्त्वाच्या नेत्यांच्या फोटोवर फुली मारल्याची माहिती मिळते आहे। खरात प्रकरणामध्ये सरकारला महत्त्वाचे पुरावे मिळालेले आहेत। खरात आयुष्यभर जेलमध्ये राहील इतके सरकारकडे पुरावे असल्याचंही कळतंय। दरम्यान खरातची SIT कडून आजही चौकशी सुरू आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत रामराजे यांच्याकडे। रामराजे, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। 3 महत्त्वाच्या नेत्यांच्या फोटोवर फुली मारण्यात आली होती अशी माहिती समोर येते। बिलकुल, आणि त्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाची माहिती जी आहे ती म्हणजे की या तिन्ही महत्त्वाचे नेते होते आणि त्यांच्यावरच फोटोवर फुली मारल्याचं दिसून आलेलं आहे। परंतु मध्यंतरी चर्चा अशा चालल्या होत्या की दादा यांचा पण फोटो त्याच्यामध्ये आहे, त्याच्यावर फुले मारले का, अशा वेगवेगळ्या तर्क वितर्क चालले होते। तर एका नेत्यांनी आपल्याला सांगताना खासगीमध्ये बोलताना सांगितलेलं आहे की अजितदादाचा त्यामध्ये फोटो नव्हता, अजितदादाच्या फोटोवर फुल्या मारलेल्या नाहीयेत, तर ते वेगळे नेते आहेत महाराष्ट्रामधले। त्यामुळे हे 3 नेते कोण होते आता यावर याचा शोध जो आहे तो सुरू आहे। आणि त्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंग आणि इतर गोष्टीमध्ये सुद्धा खरत बाबा हा अडकलेला आहे आणि त्यामुळे तो आयुष्यभर जेलमधून निघू शकत नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे प्रकरण जे आहे ते आतापर्यंत केवळ 20 ते 25% बाहेर आलेलं आहे। मात्र अद्याप 85 ते 80% प्रकरण हे समोर यायचं बाकी आहे आणि त्यानंतर मात्र आणखीन मोठे खुलासे जे आहेत ते गंभीर खुलासे जे ते होणार आहेत। त्यामुळे तपास अद्याप चालू आहे आणि त्या प्रकरणामध्ये खोलवर गेल्यानंतर आणखीन धक्कादायक माहिती मिळत आहे असं सुद्धा या नेत्याने सांगितलेलं आहे। नक्कीच रामराजे, अतिशय धक्कादायक अशी ही माहिती म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर खरात आयुष्यभर जेलमध्ये राहील इतके पुरावे आता सरकारच्या हाती लागलेले आहेत। खरात प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती आहे। 3 महत्त्वाच्या नेत्यांच्या फोटोवर फुली मारण्यात आली होती अशी माहिती आता समोर येते आहे। आणि नुकतीच रामराजे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या नव्हत्या अशी देखील माहिती समोर आलेली आहे। दरम्यान मग हे 3 नेते कोण ज्यांच्या फोटोवर खरातनं फुल्या मारलेल्या होत्या, हे समोर आल्यावर तितकंच धक्कादायक असं वातावरण तयार होईल हे नक्की आहे। त्यामुळे खरात प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे, रोज नवनवी माहिती आता समोर येते आहे।